गुरु किती असावे? थोडस भागवताच्या एकादश स्कंधामध्ये आपण गेलो तर भगवंताचे पूर्वज यदुराजे त्यांना उपदेश करत असताना दत्तात्रयाने आपले किती गुरु सांगत? 24. मग गुरु किती असावेत? गुरु किती असावे? 24. त्याच्यावर अजून 2-4 शून्य द्या, मला काही घेणं देणं नाही. तुम्ही 10,000 गुरु करा, काही म्हणणं नाही. मग चूक आहे का? अजिबात चूक नाही. मग गुरु किती असावे? एकच असावे. गुरु किती असावे? एकच गुरु असावा. आणि मग 24 केले तेही बरोबर आहे. म्हणजे काय? त्याचं उत्तर सांगतो मी. दत्तात्रयांनी 24 गुरु केले आणि यदू राजाला ते सगळं त्याचा विस्तार करून सांगितला. मी पुन्हा कुणाला गुरु केलं, काय काय केलं, त्या अजगराला गुरु कसा केला, कबुतराला गुरु कसा केला, पिंगलेला गुरु कसा केला, त्या आकाशाला गुरु कसा केला, पंचमहाभूतांना गुरु कसं केलं वगैरे वगैरे 24 गुरु सांगितले. मग 24 करावेत का? 24 करा. किती करावेत? एकच करा. म्हणजे काय? त्याचा विचार असा आहे की मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता, भगवत स्वरूपता प्राप्त करून घेण्याकरता एकच गुरु असावा. पण ती भगवत स्वरूपता त्या गुरुनी आम्हाला उपदेशातून दिली असेल तर तो उपदेश आम्हाला कळत नसेल तर तो कळवून घेण्याकरता ज्या गुणांची आवश्यकता असते ते गुण मिळवण्याकरता हजारो गुरु करा चालतात. मुद्दा काय लक्षात घ्या? आत्मकल्याणाकरता गुरु एकच असतो. पण गुरुनी आम्हाला दिलेलं ज्ञान जर आम्हाला कळत नसेल, का कळत नाही? आमचा अधिकार कमी पडतो. ते समजून घेण्याकरता जी गुणसंपदा आमच्याकडे लागते ती गुणसंपदा आमच्याकडे नाहीये. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम ब्रह्मश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम, याच्यातल्या 26 गुणांपैकी कोणते गुण आमच्याकडे नाही आहेत. आमच्याकडे ते गुण नाही आहेत. आमच्याकडे अभयत्व नाही, आमच्याकडे दातृत्व नाही, आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याकडे दम नाहीये, आमच्याकडे दान नाहीये. दानाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना तया नावदान जे मोक्ष निधानाचे अंजन. यज्ञाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एवं तो यज्ञ हा कैवल्य मार्गीचा अभिज्ञ, हा कैवल्य मार्गावरचा वाटाड्या आहे, सर्व जाणकार आहे. अभिज्ञ म्हणजे जाणकार, त्याला ज्ञान आहे. अभिउपसर्ग आहे, ज्ञान ज्ञाता या अर्थाने ते येतं. तो विशेष ज्ञानी आहे. मोक्ष मार्गाकडे, मोक्ष मार्ग कुठून कुठून येतात आणि ते कसे जातात आणि कोणत्या मार्गावर काय प्रतिबंध निर्माण होतात याचा जाणकार म्हणजे तो यज्ञ आहे.